इच्छा तिथे मार्ग असतो आणि पाषाणातूनही पाझर झरतो. सोलापूर जिल्हा, करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील हे गाव ज्याचं नाव कोर्टी. सोलापूर जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि करमाळा तालुकाही त्याला अपवाद नाही. मग कोर्टीमध्ये सुद्धा कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यामध्ये पाण्याची वानवाच असायची. विहिरीमधून पाणी शेंदून आणणे, हापशाचे पाणी हापसून आणणे आणि हे दोन्ही पर्याय संपल्यानंतर मात्र टँकरने गावाला पाणी पुरवठा केला जात होता. जिथे पिण्यासाठीच पाण्याची परवड असायची तिथे शेतीला पाणी कुठून येणार? गावात पिण्यासाठी पाणी नाही, वापरण्यासाठी पाणी नाही. हे परिस्थितीचं भांडवल न करता काही लोक या परिस्थितीलाच आपलं भांडवल बनवत असतात. असाच विचार कोर्टे गावामधील एका व्यक्तीने केला आणि मग काय झाला, प्रवास सुरू. पाणी हे संकट नाही तर यालाच आपण शस्त्र बनू आणि आपलं आयुष्य घडू हा विचार केला एका परिश्रमी महत्वाकांक्षी व्यक्तीनं. घामाच्या इंधनावर पाण्याचा प्रवास सुरू झाला. त्या कष्टाळू व्यक्तीचं नाव मुबारक अब्बास शेख. गोष्टी अवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण त्यांची भेट घेणार आहोत. हेच ते व्यक्तिमत्व मुबारक अब्बास शेख आणि त्यांचा आजपर्यंतचा धगधगता जो प्रवास आहे तो आपण आता ऐकणार आहोत त्यांच्या तोंडामधून. झेप घेणारा झोप घेऊ शकत नाही आणि झोप घेणारा झेप घेऊ शकत नाही, अशीच एक यशस्वी झेप. नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र दवणे. प्रथमतः आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये कोर्टे गावचे परिश्रमी महत्वाकांक्षी आणि कष्टाच्या जोरावरती आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं, पुढं कसं व्हायचं. आजपर्यंत आपण खूप मोठ्या लोकांच्या मुलाखती पाहिलेल्या असतात, पण सर्वसामान्य माणसं जी सुद्धा ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये इतक्या हलाकष्ट सहन करून कष्ट करून ज्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केलेली आहेत असं व्यक्तिमत्व आलेलं आहे. आपला परिचय द्या. माझं नाव मुबारक अब्बास शेख, राहणार जाधव गल्ली, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता तुम्ही जो पाण्याचा व्यवसाय कोर्टे गावामध्ये सुरू केला, हा पाण्याचाच व्यवसाय सुरू करावा असं तुमच्या मनात का वाटलं? लोकांना एक पाण्याची गरज महत्त्वाची आहे. अशी जे काही अपंग वृद्ध आबाल जे काही यांना पाणी आणण्याची सोय नाही, त्या लोकांची सोय झाली. आणि आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं या धंद्यामध्ये आपण माझं मन रमलं, त्याच्यामुळं हा धंदा मी स्वीकारला थोडा, की माणसाची गरज बी भागती. आणि आपलं असं तसं पाहिलं तर कोर्टे हे गाव दुष्काळी आहे आणि करमाळा तालुका दुष्काळी आहे. मग ज्यावेळेस दुष्काळ पडायचा त्यावेळेस तुमच्या घरी सुद्धा पाणी नसेल नाही, मग त्यावेळेस तुम्ही लोकांना पाणी कुठून आणून देत होता? विहिरीचं, हापशाचं, कोणाच्या बाहेरून आणून द्यायचं, पोच करायचं आपलं. मग ते विहिरीचं पाणी कसं घ्यायचं तुम्ही, काढायचं? ते पावराने शेंदायचं किंवा डब्याने शेंदायचं, सगळं पाणी शेंदून काढायचं. शेंदूनच करायचं. आम्ही विहिरीमधलं जे पाणी आहे पोहऱ्यानं शेंदायचं आणि ते अंतर मग खूप लांब असतं. 1 किलोमीटर अंतर घेऊन चालायचं. बघा, ती सायकल, त्या 7 गागरी ह्या विहिरीमधून शेंदून पाणी काढायचं आणि ते शेंदलेलं पाणी 1 किलोमीटर अंतर चालत चालत देऊन गावापर्यंत पोहोचवायचं. आता दुष्काळी भाग जरी कोर्टे असला तरी या ठिकाणी प्रमुख रस्ता असल्यामुळं इथं हॉटेल वगैरे आहेत आणि त्या हॉटेलला वगैरे पाण्याची आवश्यकता असते. मग त्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तुम्ही हा व्यवसाय निवडला. सुरुवातीच्या काळामध्ये तुमची जी सायकल आहे किंवा घागरी आहेत ह्याने सुरुवात केली का त्याच्या अगोदर कसं? कावडीने पाणी वाहिले सुरुवातीला, म्हणजे ते डब्याची कावड असते कावडीने. किती वर्ष ते कावडीने पाणी वाहिलं? ते कावडीने 15 वर्ष वाहिले कावडीने. बघा, 15 वर्ष दोघं नवरा बायको पाणी शेंदून ते कावडीने पाणी वाहिलेले. म्हणजे श्रावण बाळ तरी एकदाच आई वडिलांना घेऊन काशीला गेला होता, पण
तब्बल 15 वर्ष खांद्यावरती कावड घेऊन त्यांचा हा जीवन प्रवास बघा. कावडीनं पाणी व्हायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नसते. असा खडतर प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. मग कावड नको आणि आपल्याला आपण सायकल आणि घागरी घ्यावं असं तुमच्या मनात विचार कसा आला पाहिजे? मला एक तर सायकलच चालवता येत नव्हती. मी नंतर सायकल शिकलो. शिकल्याच्या नंतर मी 4 घागरीने सुरुवात केली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते बेलामध्ये बरं 7 घागरीचं मी नियोजन केलं. थोड्या टायमात जास्त काम व्हायला लागलं. म्हणजे जास्त पाणी पोचवायला लागलं आणि वेळ बी खांद्यावरचं वजन कमी झालं आणि वेळ व्हायला जातं. ती वेळ जास्त कमी लागायला लागला ना. बरोबर. म्हणजे खांद्यावरती ते कावडी न्यायचं ते ओझं सगळं सायकलने घेतलं. बघा आज लोक थार गाड्या घेतात, मोठमोठ्या 25-25-30 लाखाच्या गाड्या घेतात. त्या गाड्यापासून आपल्याला काय उत्पन्न मिळतं? पण एक सायकल सुद्धा एका माणसाचं आयुष्य बदलू शकते. त्या सायकलनं आयुष्य बदललं आणि एका सायकलनं एकीमय करून दाखवली. ते 7 घागरी. सुरुवातीच्या काळात तुम्ही ते घागर किती रुपयाला विकत होता? सुरुवातीला कावड 2 रुपयालाच होती. कावड. आणि ती सायकलची घागर होती ती परत मी 15ला केली. ती मग 4 घागरी. त्यानंतर परत मग 30ला केली. 30ला. आणि आता 35ला चालू आहे. 35 रुपयाला 7 घागरी. 5 रुपयाला घागर. म्हणजे 5 रुपयाला घागर. म्हणजे आज सुद्धा आता लोक सहज कुठे गेले तर 100 रुपये खर्च करतात. म्हणजे आज सुद्धा अगदी कमी पैशामध्ये हे लोकांना सेवा देण्याचं काम करतात. स्वतः कष्ट करतात. आता त्यांच्या घरी आता पाण्याचा सोर्स काय तुमच्याकडे? आमच्याकडे बोर आहे. बोरचं पाणी आम्ही पोच करतो. आता उन्हाळ्यामध्ये बोरचं पाणी टिकतं का? टिकतं पाणी वरचं. म्हणजे आता बोरची सुविधा उपलब्ध झाली आहे. जसं काळ लुटत गेला बघा. कष्ट जर करत राहिलं तर काळ बदलत जातो आणि काळ बदलत झाल्यावर आपल्यासाठी परिस्थिती सुद्धा सोयीस्कर होते. म्हणजे खांद्यावरची जी कावड होती ती सायकलवर आली. दुसऱ्या शेतात विहिरीला जाऊन पाणी शेंदायचं. त्यांनी घरी बोर घेतला. त्या बोरचं पाणी ते विकायला लागले. आता तुम्ही जे आजपर्यंत हे कष्ट केलं आणि कष्टामधून तुमचं कुटुंब पुढं आणलं, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कोणकोणत्या सुविधा निर्माण केल्या? आता मुलांना शिकवलं. 2 मुलं. त्यातनं एक मुलगा तर गेला. एक आहे त्यातनं. एक मुलगा काय करतो तुमचा? ते आता दुकानावरती आहे. तिकडे बारामतीला. तिला कबड्डीचं काम करतो त्यांनी. तिथनं परिस्थिती त्यांचं शिक्षण हे खर्च घर खर्च सगळं भागवायचं. याच्यावर तर डिपेंड आहे ना आपलं सगळंच. बरोबर. दुसरं आपल्याला पर्याय नाही. शेती नाही काय नाही. हातावर घर बी बांधलेलं आहे. बंगला बांधलेला आहे. म्हणजे परिस्थिती नाजूक ना. हलाखीची परिस्थिती. ह्या हलाखीची परिस्थितीनं एक चिकाटीने जिद्दीने पुढं येऊन हे तयार केलं आपण. म्हणजे त्यांनी घर म्हणजे तरी साधं घर नाही बांधलेलं. या कष्टामधून जे काही त्यांनी पैसे कमवले याच्यामधून आपल्या परिवारासाठी सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे कष्ट तिथं मार्ग असतो. फक्त इच्छा पाहिजेत माणसाची कष्ट करण्याची. एकदा जर माणसामध्ये कष्ट करण्याची इच्छा असेल तर तो माणूस पुढे जाऊन आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मुबारक भाई शेख आहेत. आणखी तुमचं दुकान बी आहे स्टँडवरती? आहे. कशाचं दुकान आहे? कपड्याचं आहे. कपडे दुकान आहे. काय नाव आहे दुकानाचं? फॅमिली कलेक्शन. फॅमिली कलेक्शन. म्हणजे कपडे विकले जातात. ते दुकान कोण चालवतं? ते सोनबाई चालवत. म्हणजे मुलगा आता कामाला आहे बाहेर. त्यानंतर सोनबाई त्यांचे कपड्याचं दुकान चालवतात. म्हणजे स्वतः ते डेव्हलप झालेत पण स्वतः बरोबर आपल्या कुटुंबामध्ये मुलगा असेल सून असेल यांना सुद्धा त्यांनी व्यवसाय निर्माण करून दिले. पण त्यांची घागर जी आहे आणि ती सायकल जी आहे अजून सुद्धा ती चालूच आहे. आताची जी तरुण पिढी आहे ही बरीच मुलं शिक्षण तर झालेलं आहे. कोणाचं 5वी झाले 10वी झाले 12वी झाले त्याच्या पुढे शिक्षण झालेलं आहे मुलांचं. पण त्यांचा एकच प्रश्न की आम्हाला नोकरी नाहीत. आम्हाला व्यवसाय करता येत नाही. आम्ही काय करावं? सुशिक्षित बेरोजगार आहेत. मग अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांनी मेहनतीने कुठला व्यवसाय चालू करावा किंवा हॉटेल चालू करावा किंवा अजून दुसरा उद्योग कुठला बी चालू करावा. त्या उद्योगातनं नोकरीपेक्षा बी जास्त पैसा मिळतो. तर चिकाटीने केलं तर टिकून केलं तर ती पैसा त्यांना ते नोकरीपेक्षा भारी वाटणार. त्यांना नोकरी हवीशी वाटणार नाही. त्यातनं मेहनतीने जिद्दीने त्याला जर केलं त्यांनी पुढं तर त्यांचं आयुष्य असं पुढं सुखाचं बी जाणार. त्यातनं त्याला नोकरीची आशा वाटणार नाही. म्हणजे नोकरीपेक्षा सुद्धा व्यवसायामध्ये जास्त इन्कम आहे. त्याची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कोणतंही काम करताना लाजायचं नाही. आपलं हे आहे ते आहे ते लाजायचं नाही. आपण बेठोकपणे ते काम केलं पाहिजे. 4 माणसाचं असलं तरी काम केलं पाहिजे. कामाची लाज नाही.
कुठली गोष्ट करताना लहान मोठं काम असो कसलं असो ते काम करायला आज वाटत नाही. तुम्ही आता पाण्याबरोबर कोणती कामं करता? मी अजून बिगारी काम बी करतो, मिस्त्रीच्या हाताखाली पाणी बघायचं बी काम करतो. काही थोडं समस्या वाटली समस्या बी करतो. कुठल्या कार्यात असलं तिथं बी आपला सहभाग असतो. म्हणजे तिथं काय हे नाही की बा आपल्याला तिथं लाज वाटते असं काही नाही. सहकार्य आपण सगळ्याला करतो तिथं बी. बघा, या ठिकाणी तरुण पिढीसाठी खूप मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश बाईंनी दिला आहे की कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही. म्हणजे ते आज त्यांनी वेल सेटेड आहेत, त्यांनी आपल्या मुलांसाठी कमवलं आहे, स्वतः त्यांनी कष्ट करून कमवलं आहे, तरीसुद्धा आज सुद्धा ते बिगारी काम जरी आलं तर ते बिगारी काम सुद्धा करतात. म्हणजे त्यांनी श्रम करायची कधी लाज बाळगली नाही. म्हणजे येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा इतका महत्त्वाचा संदेश आहे की आपण कोणतंही काम करताना त्या कामाची लाज बाळगायची नाही. ते काम पूर्ण निष्ठेने जर केलं तर आपल्याला यश निश्चित मिळतं. मी पहिल्यापासूनच बँकेत साहेब व शिक्षक इतर आपले जे काही वर्ग सुशिक्षित आहे सर लोकांच्या ह्यांच्या सान्निध्यात राहून आपण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण पुढं वाटचाल केलेली आहे. आपण असं बाबा गैरकामात कधी असं मोकळ्या कामात असं टाईम घालवलेला नाही वयाला. म्हणजे चांगल्या माणसाच्या संगतीत राहून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यामुळं फायदा झाला. पुढचं आपण 10 माणसात बसलं तरी आपलं तिथं नाव निघतं बा व्यवस्थित आहे असं वाईट नाही. वर्तमानपत्रामध्ये तुमची बातमी दिली होती की कष्टाने आयुष्यामध्ये कसं आपलं आयुष्य घडत होती. बातमी कोणत्या पेपरमध्ये छापली? सह्याद्री राखणदारला, सह्याद्रीमध्ये छापलेली होती. आणि बघा, आणखी एक संदेश त्यांनी या ठिकाणी दिलाय की आयुष्यामध्ये संगत किती महत्वाची. म्हणजे कष्ट करत असताना सुद्धा त्यांनी बँकेत काम करतात तर साहेबाची ओळख, शाळेमध्ये कामाला गेलं तर त्या शिक्षकांची ओळख. म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं त्यांना ज्या गोष्टी चांगल्या मिळाल्या आयुष्यामध्ये आणि त्या गोष्टींचा फायदा त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये झालेला. तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी पाणी टाकता? तू आता समजा गावचा सार्वजनिक भांडारा असेल त्या ठिकाणी, भंडाऱ्या ठिकाणी, कोणाचं लग्न असेल किंवा जागरण गोंधळ असेल ह्या ठिकाणी पाणी, कोणाचा थोडासा छोटा कार्यक्रम असेल त्यासाठी पाणी तिथं आपण टायमाला दिलेलं आहे. त्यावेळेस बांधकामाला बी म्हणजे विविध कार्यक्रमाचं जे काय राहील त्यावेळेस असं काय नळाची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये. आता परिस्थिती सगळी सुधारणा झालेली आहे. त्यावेळेस अशी नव्हती की पवरान दावा घेऊनच पडायचं पाण्याला आणि तेव्हा पाणी घरात. आता पाणी लाईटीमुळं मोटरीमुळं तर मुबलक झालेलं आहे. त्यावेळेस नाही परिस्थिती ते काळ त्या काळामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. म्हणजे पाणी होतं पण मोटरी नसायच्या, नळ व्यवस्था नव्हती. मग त्या कारखान्यामध्ये कुठं कोणाचा कार्यक्रम असेल, लग्न असेल, अचानक कोणाला पाण्याची गरज पडली तर लगेच बाहेरला फोन केला जायचा आणि ते लगेच तत्परतेने त्या ठिकाणी पाणी पोहोचायचं काम करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिक्षण त्यांचं 10वी नापास आहे. म्हणजे आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर बऱ्याच लोक आपल्याला सांगतात की त्याला शिक्षणाचीच गरज असते. नाही, शिक्षण थोडंफार जरी असलं पण तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल, लढण्याची ताकद जर असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणी सुद्धा रोखू शकत नाही. विश्वास नांगरे पाटील म्हणतात, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, उडान हौसलों से होती है. तो हौसला, ती जिद्द, ती चिकाटी यांच्यामध्ये आहे, अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा त्यांचं काम तत्परतेनं चालू आहे. निश्चितच त्यांनी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कष्ट परिश्रम केलेला आहे याचा निश्चितच तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पण त्यांनी जे सांगितलं की लाज बाळगायची नाही, कोणतंही काम करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिले पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे त्यांना मिळाले ते तुमच्या कावडीने पाणी वाहिल्यामुळे बी असं आजारी पडायचं. महिन्या 15 दिवस मग शाळा बघायची, तिला कामकाम बी करायचं. एका दिवसाला किती कावडी टाकायचं तुम्ही? 45 कावडी. एका टायमाला 45 कावडी. आजारी पडणार काय? आजार पडायचं तुम्ही? काय अंग दुखायचं, थंडी ताप काय. म्हणजे चलून बोजा घेऊन अर्धा किलोमीटर इथनं स्टँडपर्यंत जायचं, तिथनं माघारी यायचं, चलतच जायचं. त्याच्यामुळं जास्त आणवायचं ना, काम केल्याशिवाय पर्याय. तिथनं परत शाळेला जायचं. अजून 9 वाजले की 10 वाजले की परत शाळेला हजर. म्हणजे शाळेला होतं तेव्हापासून चौथीला होतं तेव्हापासून. चौथीपासून माझा पहिला नंबर होता चौथीपासून. पण परिस्थिती लय बिकट, पुस्तकाची बिकट नाही. आपलं रमेश मेडेने आपले काय बाळ्या 4थीपर्यंत परीक्षा फी भरली आपल्या गावामधले. त्याने आपली 4थीपर्यंत फी वगैरे भरायचं आपल्या दोस्त खात्री. शाळेला जाण्यासाठी पैसे नाही,
मित्रांनी त्यांची शाळेची हा, हे आपलं दिगंबर मेहर, ती आपले जोडीदारच, स्वामी साळी, हे सगळे जोडीदार. पण त्यात आपलं रमेश मेढेने गरीब परिस्थिती आपलं भरायचं ते फी वगैरे, वह्या पुस्तकं शाळेतनं काय मिळायची तेवढ्यावर मग शिक्षण. गरजे लोक बी आपली चांगली होती, शाळेतनं काय त्याची पाटी पुस्तकं एवढे कुठले मिळालं. आता पोरांना जास्त 10 वह्यानी मिळतात, आम्हाला कुठं वह्या 2 वह्या 2 पुस्तकं आणि एकच पेन, 4थीपर्यंत एकच पाटी. आता 4 पाटी होत 4थीपर्यंत. कसल्या बियागान काय, आम्ही असले पिशवी घेऊन जायचं बाजार, पिशवीचं ते टाकायचं वहीनं पाटीन पेन्सिल, कुठलं डबन कुठलं पाणी प्यायला बाटली, बरोबर आलं घरी की पाणी प्यायचं. आता सगळी सुविधा आहे. आता पोरांना किती बी दिलं तरी कमी पडते काय, तशी परिस्थिती नव्हती टायमाला. आणि पहिला नंबर होता 4थीपर्यंत. आणि परत काय कामाच्या ह्याने ताण पडल्यावर माणसाचं सगळं कटलं जातं ना. बुद्धिमत्ता बी काम करायला लागायचं ना, परिस्थिती नाजूक, सगळं केल्याशिवाय मार्ग नाही. थोरलं ती घडी मी महत्व आहे. तर ही असला त्याच्यामुळं परिस्थिती सुधारायची म्हणजे लय चिकाटीने आपण ह्या मार्गातनं वर आलोय. आज गोष्टी अवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही जे परिश्रम केलं, कष्ट केलं, त्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, घेईल उद्या नव्याने भरारी मी. नमस्कार. मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती तर कोणत्याही चॅनलवरती दाखवले जातात, पण ग्रामीण भागामध्ये जे असे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या कष्टावरती साम्राज्य निर्माण केलेलं आहे, अशा लोकांच्या मुलाखती आणि त्यांचे जीवन प्रवास पाहण्यासाठी गोष्टी अवलिया लोकांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.